नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सत्यभामा मसाल्याबाबत काही माहिती सांगावी वाटते। प्रत्येक मसाला हा सत्यभामामध्येच घरगुती पद्धतीने बनवला जातो। आज मी तुम्हाला अशाच एक मसाल्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मिरच्या पावडर बाबत सांगणार आहे। लाल मिरची पावडरचा हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे। लाल मिरची मसाल्यांना सर्वाधिक मागणी आहे। लाल मिरची ही सर्व प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते। भारतीय जेवणात लाल मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। आपल्या देशात हा व्यवसाय करोडो रुपयांचा आहे। भारतामध्ये लाल मिरचीच्या विस्तृत श्रेणीचे घर आहे, प्रत्येकाची स्वतःची वेगळी चव आहे। यामध्ये काश्मीरी मिरची, गुंटूर मिरची, ब्याडगी मिरची, लवंगी मिरची, संकेश्वरी या सर्व मिरच्यापासून सत्यभामामध्ये पावडर बनवली जाते। मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडरची मागणी सर्वाधिक आहे। लाल मिरचीचा वापर सर्व प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो। भारतीय जेवणात लाल मिरचीच्या तिखटाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। मिरची पावडर कोणत्याही जेवणात वापरल्यामुळे जेवणाला चव येते। यामध्ये व्हिटॅमिन सी आहे। अशी ही सत्यभामा मिरची पावडर। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राइब, लाईक, कमेंट करायला विसरू नका। आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील। धन्यवाद।